हॅलो, वेलकम बॅक टू बायोबाजी. माय सेल्फ डॉक्टर ऐश्वर्या. आज आपण 2025चं एक प्रिवियस इयर क्वेश्चन करणार आहोत. सेल डिव्हिजन आणि सेल द युनिट ऑफ लाईफ या दोन्ही टॉपिकवरून एक मॅच द पेअरचा क्वेश्चन आलेला आहे. तर बघूयात त्याचं एक्सप्लेनेशनसुद्धा. आता याच्यामध्ये फर्स्ट दिलेलं आहे सेंट्रोमियर. सेंट्रोमियरचं काम काय असतं? सेल डिव्हिजन. आपण बघितलेलं की हा आपला क्रोमोझोम असेल तर याच्या ह्या सिस्टर क्रोमॅटिड्स असतात. ह्या सिस्टर क्रोमॅटिडच्यामध्ये जे स्ट्रक्चर असतं त्याला आपण सेंट्रोमियर म्हणतो आणि याच्या साईडला जे डिस्कसारखं स्ट्रक्चर असतं त्याला कायनेटोकोर म्हणतो. तर हे झालं सेंट्रोमियर, सेल डिव्हिजनमध्ये काम करतं. त्यानंतर ना सिलिया किंवा सिलियम, एक असेल तर सिलियम म्हणतो त्याला. सिलियाचं काम काय असतं? सिलिया आणि फ्लॅजिला यांचं काम असतं सेलची मूवमेंट करणे. नेक्स्ट आहे क्रिस्टे. क्रिस्टे कशामध्ये असतात? तुमचा मायटोकॉन्ड्रिया हे डबल लेयर स्ट्रक्चर आहे. त्याचं जे इनर लेयर असतं तो मॉडिफाय झालेला असतो आणि त्याचे इनफोल्डिंग्स जे असतात ते क्रिस्टे म्हणतो आपण त्याला. तो मॉडिफाय झालेला असतो इनर लेयर, सरफेस एरिया त्यानं वाढतो. त्यानंतर नाही सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेनचं काम काय असतं? आपल्याला माहिती आहे तो कशापासून बनलेला असतो? फॉस्फोलिपिड बायलेयर आहे. सिंगर आणि निकोल्सन यांनी सांगितले, किंवा सॅंगर आणि निकोल्सन, काही बुक्समध्ये सॅंगर असं दिलेलं आहे. तर फॉस्फोलिपिड बायलेयर, फ्लुइड मोझेक मॉडेल आपण बघितलेला. तर सेल मेम्ब्रेन कशापासून बनलेलं आहे? फॉस्फोलिपिड बायलेयर. तर असं ऑप्शन कोणतं आहे? सेंट्रोमियरचं पेअर जाणार सेल डिव्हिजनला, एचं सेकंड. त्यानंतर ना सिलिया, बीचं थर्ड, एचं सेकंड, बीचं थर्ड, सीचं 1 आणि डीचं 4. ऑप्शन डी करेक्ट येणार. ठीक आहे, थँक्यू.